फिर एक बार एक अनप्लान ट्रिप के लिए प्लान कर रहे हैं। कहाँ जा रहे हैं अनीता? ये वीडियो पॉज करो और सोचो हम कहाँ जा रहे हैं एंड कमेंट्स में मुझे बोलो कहाँ जा रहे हैं हम लोग। ठीक है, हमको हिंट चाहिए है कि कितने किलोमीटर दूर हो सकता है। वन साइड 2000 है, वन साइड रफली नॉट 2000, 1500 है, तो टोटल 3000 तक हो जाएगा, 3500-4000 तक ट्रिप हो जाएगा। ठीक है। कहाँ जा रहे हैं? वी आर गोइंग टुवर्ड्स नॉर्थ, बस इतना तो बोल दिया मैंने, साउथ नहीं जा रहे, वी आर गोइंग टुवर्ड्स नॉर्थ, और वो भी ज्योतिर्लिंग के लिए। एंड वो भी ज्योतिर्लिंग के लिए। That's सबसे बड़ा हिंट है। हाँ, तो नॉर्थ में कितने कितने ज्योतिर्लिंग है, जस्ट कमेंट बिलो। ठीक है, मुंबई से 1500 किलोमीटर ज्योतिर्लिंग के लिए जा रहे हैं। यस, ठीक है। एंड दूसरा चीज, डायरेक्ट हम ज्योतिर्लिंग जा रहे हैं, वी आर गोइंग वाया आराम से कंफर्टेबल वी आर गोइंग। सो और कौन से प्लेसेस है बीच में हॉट लेने के लिए, वो भी कमेंट करो, बट यू विल फर्दर डाउन सी द प्लेसेस वेयर वी आर गोइंग। सो ऑन द रोड कमेंट होगा रहेगा। तो अनीता रिवील कर हम लोग कहाँ जा रहे हैं? हम इस बार जा रहे हैं वाराणसी में काशी विश्वनाथ के दर्शन के लिए, और अगर सब ठीक रहा तो हम जाएंगे अयोध्या में राम जी के दर्शन करने के लिए। जय श्री राम। तो बने रहो हमारे साथ में एक अनप्लान ट्रिप के लिए। सी ऑन द रोड। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, बाप्पा रे बाप्पा मोरया, गणपति बाप्पा मोरया। लोग 4 बजे निकले थे और समृद्धि महामार्ग पकड़ते 8 बज गए, तो 4 घंटा फॉर 60 किलोमीटर। और अभी पहला टनल है समृद्धि महामार्ग टुवर्ड्स नासिक, इगतपुरी एग्जिट। अभी बज गए हैं रात के 9:15 और हम पहुंच गए हैं इगतपुरी। थोड़ी सी भूख भी लगी है, घर से हम निकल पड़े थे 4 बजे। 4 बजे। और अब मतलब रात के वक्त में कहीं ना कहीं तो खाना ही था, तो इसलिए हमने सोचा कि इगतपुरी में थोड़ा एग्जिट करते हैं, खाना खा लेते हैं, करेंगे। ये है रेस्ट एरिया ऑन समृद्धि महामार्ग नियर शिरडी एग्जिट। इट्स डे 2। हम लोग कल इगतपुरी में हम लोग ने टनल दिखाया था, उसके बाद में हम लोग ने डिनर किया इगतपुरी में, एंड देन वी केम टू दिस पॉइंट। दिस इज नियर शिरडी, एंड नाउ दिस न्यू कॉन्सेप्ट। HP का ये पंप है पूरा, दिस इज अवर कार। HP का पंप है, HP पंप पे अभी आजकल महाचाय करके ये उन्होंने आउटलेट निकाला है, उधर ही सुपर्ब एकदम फ्रेश रूम्स वगैरह है, एवरीथिंग इज देयर, हैप्पी शॉपिंग वगैरह एकदम रियली वेरी ब्यूटीफुल, एकदम ब्यूटीफुल है। तो वी आर स्टार्टिंग फ्रॉम शिरडी नाउ। सी ऑन द रोड देयर इज अनीता। दिवस दुसरा सुंदर आहे, सकाळचे 6 वाजले जातात आणि खूप सुंदर असं दृश्य आहे। ट्रक्स आणि खूप म्हणजे रेस्टरूम खूप खरंच चांगले, रेस्टरूम म्हणण्यापेक्षा पंप आहे, आणि पंपावरती बाजूला चांगली जागा आहे, आणि तिकडे महाचाय म्हणून ते सुरू झालं आहे, चहाचं आउटलेट आहे, ते नवीन कॉन्सेप्ट आहे, तो खरंच छान आहे, आणि इट वॉज व्हेरी क्लीन, त्यामुळे लेडीजना पण यायला हरकत नाही इकडे, जेंट्स लेडीजचं दोघांचं नीट होतं। दूसरे दिन की बहुत ही प्यारी सी सुबह हो गई है। हमें रात में समृद्धि मार्ग पर ही रेस्ट एरिया में 3-4 घंटों के लिए वहाँ पर ही सो गए थे। सुबह उठते ही वहाँ के महाचाय के आउटलेट में चाय पी, और अब हम निकल पड़े हैं आगे की सवारी के लिए। सूर्योदय व्हायला लागला, तिकडून सूर्य दिसतोय। बरं झालं आपण रात्री इथे थांबायचा निर्णय घेतला, खरंच नाही तर मग एवढं सुंदर रोज रस्ता आणि एवढं सुंदर परिसर बघायला नसता मिळाला। पहाट होते त्याला मराठीमध्ये तांबडं फुटलं असं म्हणतात, असं तर तांबडं फुटले, तांबडा म्हणजे रेड, किती बरोबर वर येतोय बघ ना।
हम हैं समृद्धि महामार्ग पर और धुलिया तक पहुंच गए हैं और सामने ये जो दिख रहे हैं ये है सारे सातपुड़ा माउंटेन रेंजेस। खूप सुंदर रस्ता आहे एकदम ट्रू रोड काढलेला आहे। ओपन टनेल मधनं जातो असं वाटतंय। रूफटॉप ओपन असल्यावरती कसं वाटतं तसं वाटतंय। आता जालनाचं एक्झिट येईल ना, जालना एक्झिटच्या जवळच त्या रोडवरच काहीतरी समृद्धी महामार्गावरती खिळे रोवलेले होते ना आणि खूप गाड्या पंक्चर झाल्या। 100 गाड्या एका दिवसामध्ये पंक्चर झाल्या। असं कोणी केलं असेल कोणाच ठाऊक। समृद्धी महामार्गावरती काही रेस्टॉरंट्स वगैरे जास्त नाही आहेत। एखाद्या दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी रेस्ट रूम आहे पण त्या रेस्ट रूमच्या इथे फक्त चहा मिळतो, खाण्यासारखं काही मिळत नाही। तर हा आमचा चालू आहे आता ब्रेकफास्ट। ब्रेकफास्ट मध्ये आता आम्ही पिणार आहोत कॉफी आणि घरून खारी बिस्किट आणलेली होती ती खारी खाणार आहोत। किती सुंदर रस्ता आहे बघ, वरपर्यंत असा जाताना दिसतोय। चढण आहे, स्ट्रेट आहे एकदम मस्त आपण वाशिम मध्ये बुलढाण्यापर्यंत पोहोचलो आपण। बुलढाण्यामध्येच आहे ना लोणारचं क्रेटर। हे रस्त्यावरती कुत्रा आहे ना मध्येच एकदम आपल्या लेन मध्येच आहे। हे असं डेंजरस आहे मध्ये कुत्रा येणं वगैरे। आम्ही आमचा पहिला हॉल्ट चिखलदऱ्याला घ्यायचं ठरवलंय म्हणून इथे समृद्धी महामार्गाला आम्ही कारंजावरून एक्झिट केलंय। एग्जिट एट करंजा टोल। एक्चुअली क्या होता है जब भी अपन घाट सेक्शन में रहते हैं ना, कोई भी घाट हो, घाट सेक्शन में रहते हैं तो सीट बेल्ट लगाना नहीं चाहिए एक्चुअली। क्योंकि अगर आपका मिसअप होता है, एक्सीडेंट होता है तो आपको गाड़ी के बाहर जंप मारने के लिए या खुदी मारने के लिए आपको मौका मिलता है अगर सीट बेल्ट नहीं रहेगा तो। अगर सीट बेल्ट रहेगा तो आप उसे निकालने में फंस जाओगे। घाट में क्या होता है गाड़ी ऊपर से नीचे गिर जाती है ना, तब आपको टाइम बहुत वैल्यूएबल रहता है। फटाफट उतर के खुदी मार के उतर जाना पड़ता है गाड़ी छोड़ देने के लिए। लेकिन रूल बोलते हैं कि यू मस्ट वेयर द सीट बेल्ट, इसलिए हमने नहीं बांधा है। गुड मॉर्निंग, दिस इज अ डे 3 अँड वी आर एट चिखलदरा। काल रात्री आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो
त्या हॉटेलचं नाव आहे रिसॉर्ट शंकरमुनी. काल आम्ही आलो तेव्हापासूनच इथे धुकं होतं. प्रसन्न पहाट, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि किती सुंदर वातावरण आहे बघा. सकाळी सकाळी लवकर उठून मी आणि रंजन थोडं फिरून येणार आहोत. सकाळी सकाळी मी आणि रंजन निघालो आहोत चिखलदऱ्यामधले पिकनिक पॉईंट्स बघण्यासाठी. आणि फॉग केवढा आहे पहा. बापरे, एवढा फॉग आम्ही एक्सपेक्ट नव्हता केला. चिखलदरा हे एक हिल स्टेशन आहे अमरावती डिस्ट्रिक्टमधलं. चिखलदऱ्यामध्ये मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प आहे. म्हणजे इकडे टायगर रिझर्व आहे आणि मेळघाटच्या या फॉरेस्टमध्ये जवळजवळ 82 टायगर्स आहेत म्हणजे त्यांना कन्झर्व केलेले आहे. पण आत्ता पावसाळा असल्यामुळे फॉरेस्ट सफारीज ज्या असतात त्या सफारीज बंद आहेत. लास्ट टाइम म्हणजे आपण आलेलो तेव्हा आपण फॉरेस्ट सफारी केली होती. आपल्याला या 1 तारखेपासून परत फॉरेस्ट सफारी सुरू होईल. आणि लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा आम्ही ही फॉरेस्ट सफारी केली होती जीपमधून. तेव्हा आम्हाला वाघ ॲज सच बघायला नाही मिळाला, पण इतर अनेक प्राणी बघायला मिळालेले, जसे की सांबर, नीलगाय, ह्या गोष्टी आम्हाला बघायला मिळालेल्या. आणि रंजनला आणि मला ॲक्च्युली फॉरेस्टमध्ये नुसतंच फिरायला पण आवडतं. प्राणी मिळाले नाही करेक्ट, फॉरेस्टचं फील घ्यायला खूप आवडतं. खूप सुंदर वातावरण आहे. हा आहे चिखलदऱ्याचा लेक. इथे बोटिंग असतं. आता पावसाळ्यामुळे बोटिंग सध्या बंद आहे, पण इथे आता एक तलाव दिसेल आणि हा एक छान असा वॉकिंग पाथ त्यांनी केलेला आहे, जिथून आपल्याला निसर्ग सौंदर्य बघता येईल आणि लेकसुद्धा बघता येईल. लेकच्या बाजूने त्यांनी वॉकिंग पाथ सुद्धा केलेले आहे. आम्ही आलो आहोत चिखलदऱ्यातील पंचबोल पॉइंटला आणि अतिशय सुंदर असा हा पॉइंट आहे. सुंदर व्ह्यू आहे. डोंगर कडे आहेत आणि फार सुंदर फॉरेस्टचं दृश्य इथून दिसतंय. सकाळची वेळ आहे, फॉग आहे आणि ते फॉग मध्ये आपल्याला दडलेलं हे अरण्य आपल्याला दिसत आहे. टर्न मध्ये आपण किती वर जातो ना. आणि व्हॅली तर केवढी डीप आहे. ठीक जंगल. आम्ही आता आलेलो आहोत ह्या सनसेट पॉइंटला. अजूनही सकाळचे 9:30 वाजलेले आहेत, पण अजूनही धुकं कमी झालेलं नाही आहे. सूर्य हळूच येतो आणि पुन्हा नाहीसा होतोय आणि त्याच्यामुळे ही धुक्याची जी परत आहे ती अजूनपर्यंत गेलेली नाही आहे. हा असा आहे सनसेट. खाली जाण्यासाठी पण आम्ही खाली आता जात नाही आहे. थोडे बहुत पर्यटक सुद्धा आहेत. मगाशी आम्ही जो पंचबोल नावाचा जो पॉइंट बघितला तोही इकडे दिसतोय. हा आहे पंचबोल पॉइंट.
फॉरेस्ट आहे. बरोबर आहे, इथे वाघ राहू शकतात. वाघांना राहण्यासाठीच हे फॉरेस्ट आहे. इथे आता सकाळच्या वेळामध्ये एकच चहाचं दुकान उघडलेलं आहे. तिथे आता आम्ही चहा घेणार आहोत. सगळ्या ॲनिमल रंजनकडे पटकन अट्रॅक्ट होतात. आता गायी सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. कुत्रा, मांजर, गाय सगळे रंजनकडे अट्रॅक्ट होतात. आज तारीख आहे 26 सप्टेंबर 2025. दुपारचे 12 वाजलेले आहेत. चिखलदऱ्यामधला फॉग सुद्धा आता थोडा निवळलाय, पण मळब मात्र अजूनही आहे. आणि आम्ही आता चिखलदऱ्याला टाटा बाय बाय करतो आहोत आणि चाललो आहोत. रंजन, आपण आता कुठे जाणार आहोत सांग ना. आता इकडनं नागपूरला जायचंय. आणि कुठल्या रस्त्याने? वाया इकडनं पहिलं जाणार अमरावती कारंजेला आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लागेल. तिकडनं लेफ्ट मारून आम्ही नागपूरला जाणार आणि नागपूरला स्टे करणार. अंदाजे किती किलोमीटर आहे? 225. किती सुंदर इकडे नदी वाहते बाजूने. अशी साईडने नदी जाते तेव्हा बघायला छान वाटतं. चिखलदऱ्यामध्ये सुद्धा खूप सारे पॉइंट बघायला आहेत रंजन. आपण त्याच्यापैकी कुठला बघितला? गाविलगड किल्ला बघितला, आपण देवी पॉइंट बघितली, नंतर आपण मोजरी पॉइंटला गेलेलो ना. आणि अजून सुद्धा बरेच पॉइंट आहेत. भीमकुंड आहे, नंतर व्याघ्र प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्पाचं इकडे संग्रहालय आहे. आता आपल्याला परत जाता जाता ते दिसेल. नंतर बोरघाट पॉइंट आहे, वैराट पॉइंट आहे, नंतर पंचबोल पॉइंट हा आपण सकाळी बघितला. पंचबोल पॉइंट हे आहे नंद उद्यान गणपती संग्रहालय, म्हणजे व्याघ्र प्रकल्पाचं जे संग्रहालय आहे ना ते हे आहे. वाव, समोर किती सुंदर वॉटरफॉल दिसतात. 2 आहे. डोंगरातून असे मधूनच कुठून आले आहेत ना. सुंदर. शार्प वळण आहे ना. आणि खूप ऑल्टरनेट लगेच आपण वरती कॅप्चर करतो. खूप चढून चढतोय त्याच्यामध्ये शॉर्टकट त्याच्यामध्ये आपण 500-600 मीटर वर जातोय. मला वाटतं हा घाट उतरला ना की इकडची ती प्रसिद्ध रबडी खवा ना, ते त्यांची दुकानं असतात. आपण येताना बघितलं. हो, येताना आपण पाहिलं होतं ते. आपण जाताना तर तिकडे रबडी खाऊन जाऊया. तूप पण मिळतं, पण ते तूप कसं असेल मला माहित नाही. आपल्याला एवढ्या लांब जायचंय ना. रबडी खायची. येस, नक्की आपण टेस्ट तर करूया. तिकडची एवढी प्रसिद्ध आहेत म्हणतात तर नक्की खायला पाहिजे. आपले रबडी पॉइंट येत आहे का? आपल्याला खायची रबडी हवी आहे. चिखलदऱ्याची सुप्रसिद्ध रबडी दुकान आहे ना, ते चालू आहे. थांबायचंय? हो, थांबायचंय आपल्याला. पुढे पण आहे इथे दुकान आहे. किंवा पुढे उभं असेल, पुढे असेल तर पुढे थांबू ना. इथे तुला थांबवण्यासारखी जागा असेल जरूर थांब. आणि मग टिकतं खूप दिवस की कसं आहे? राहते ना, पार्सल नेलं तर राहते ना. ताजं राहते, खराब नाही होत. फ्रीजला ठेवलं तर काहीच नाही होत. बरं, चांगलं झालं. चांगलंच बनवतो. रबडीमध्ये साखर नसते का? साखर टाकतं, थोडीशी साखर आहे. हा, कलाकंदमध्ये थोडी जास्त आहे. हा, लबडीत कमी टाकली म्हणजे काही लोक येतात त्याला फिक्क पाहिजे, काही गोड पाहिजे म्हणून. हे बरोबर फिक्क, एवढं फिक्क बरोबर बनवलं. हा, पावसाळ्यात मस्त धंदे होते, आता नाही होते. पावसाळ्यात पावसाळ्यात भरपूर गाड्या येते, सापडायची नाही. दिवसभर घोटा लागते. हो,
आणि मागच्या बाजूला तुमचं घर पण आहे का? हा, हे घर आहे पूर्ण. बांधकाम चालूच आहे सध्या वयाचं. आणि तिकडे भट्टी आहे तुमची? भट्टी येत आहे. आता ती मागं करायला लागते, खूप काळा उडलेला. ही तुमची भट्टी आहे का? ती हे इकडे आहे. ह्याच्यामध्ये तुमचं रबडी आणि कलाकंद बनतं. हे इकडे बांधायचंच आहे. आता बांधायला घेतलं. हा. तिकडे पण बांधणार का? हा, इथे पण बांधणार तुम्ही? पाऊस आला तर टाकून दिलं. हो, छान. झालं. घाटातून जाता जाता हे एक फार सुंदर असं रम्य असं ठिकाण दिसलं, म्हणून थोडा वेळ गाडी थांबवली आहे. इथे एक असं छानसं असं गाव दिसेल. डोंगराच्या छायेमध्ये बसलेलं असं हे गाव आहे. आणि इथून थोडं पुढे गेल्यावरती दुसऱ्या साईडला अजून एक गाव आहे. हे गाव तर अगदी नदीच्या काठावरती वसवलेले आहे. बाजूला ही अशी छोटी शेती आहे. ह्या सुंदर दृश्याबरोबरच हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.